माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन। आपल्या बऱ्याच चर्चाही झाल्या होत्या आणि मी म्हणलं होतं संध्याकाळी आपण वर्ग घेणार आहोत। 54पर्यंत परवा उभ्या झालेल्या होत्या। त्या दिवशी आपलं बाकीचे श्लोक स्तोत्र वगैरे म्हणण्यामध्ये वेळ कमी मिळालेला होता। 54वी ओवी परत सांगते। तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा अवांका तो 18वा हा देखा कलशाध्यायो। आणि आपलं असंही बोलणं झालं होतं की कलशाध्याय म्हणण्याचं जे काही तात्पर्य आहे, कारण आहे, ते या ओवीमध्ये स्पष्ट होतंय। ज्ञानदेव काय म्हणतात की तो सगळा अर्थसमूह जो आहे, तात्पर्य, त्याचं जे तात्पर्य आहे, आवाका म्हणजे त्याचा जेवढा, जे आपण म्हणतो ना की एखाद्याचं काम करण्याचा आवाका एवढा आहे, तर तसा तो आवाका त्याचा असा आहे की भगवंतानं जिथं केलं तो हा 18वा अध्याय, तो 18वा देखा कलशाध्याय। तर या 18व्या अध्यायाला कलशाध्याय असं म्हटलेलं आहे आणि त्याचं तात्पर्य किंवा त्याचं सार हे सगळ्यांनी समजून घ्या। हा 18वा अध्याय महत्त्वाचा आहे। सकाळीच मला कोणतरी म्हणत होतं की आता 18व्या म्हणजे ज्ञानेश्वरीत सहभागी होण्यापेक्षा पुन्हा पहिल्यापासून ज्ञानेश्वरी घेणं तर शक्यच नाही आहे। उलट आत्ता 18वा अध्यायाचं सार सगळं चाललेलं आहे। आता शेवटचे ह्या काही ओव्या, 400-500 ओव्या म्हणजे सगळ्या गीतेचं, सगळ्या ज्ञानेश्वरीचं सार ते आपल्याला समजतंय आणि तेवढ्यातून सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीची कल्पना येऊ शकेल, म्हणून हा कलशाध्याय म्हटले। त्यावर आपलं बोलणं झालं होतं की आपण जरी, आता आम्ही परवाही गेलो होतो मागच्या आठवड्यात, 8 दिवसापूर्वीच त्या औंच्या यमाईला गेलो, पण एवढी प्रचंड गर्दी, ती मुधाई म्हणून देवी आहे, तिथे एवढी गर्दी की शेवटी त्या कलशाचं दर्शन, कळसाचं दर्शन घेऊन आम्हाला समाधान मानावं लागलं। आणि तोच कळसाचं दर्शन हे सुद्धा आपल्या भाग्याचं असतं, म्हणून तर सगळे वारकरी एवढे लाखांनी जातात। त्या मंदिरातल्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायला त्यांना जमत नाही, पण कळसाचं दर्शन घेऊन ते आनंदात परत येतात। म्हणजे कळसातही विठ्ठलच आहे, जसं तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, सगळं विठ्ठलच आहे। तिथला परिसर, तिथला कण हा विठ्ठलच असतो। तसं या कलशाध्यायाचं दर्शन घेतलं, त्याचं सगळं तत्त्व जाणून घेतलं, तात्पर्य जाणून घेतलं की आपल्याला सगळी गीता, सगळी ज्ञानदेवी समजल्यासारखंच आहे। आता पुढच्या ओवीत काय म्हणतात बघा। 56वी, ही 55वी झाली। एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू हा औदार्ये आगळा वेदू मूर्त जाण। आता वेदाची आणि भगवद्गीतेची सारखी तुलना म्हणा किंवा त्यातलं महत्त्व सांगतायत की हा श्रीमद भगवद्गीता हा प्रबंध आहे आणि हा प्रबंध कसा आहे तर सकळ सांख्य सिंधू, सांख्य म्हणजे ज्ञान, सकळ म्हणजे सगळं, विश्वातलं सगळं जे ज्ञान आहे त्याचा हा सिंधू आहे, म्हणजे सागर आहे, महासागर आहे। आणि मग तो काय करतो तर हा औदार्ये आगळा वेदू हा आपल्या औदार्यामुळं, ज्ञानदान करण्याच्यामुळं हा गीता प्रबंध कसा आहे तर आगळा वेदू, हा साकारलेला जणू काही आगळा वेगळा वेदच आहे। म्हणजे वेद सगळ्यांना समजत नव्हते। पुढच्या छान ओव्यामध्ये सांगितलेलं आहे की वेदांची मर्यादा आहे, तशी गीतेला मर्यादा नाही आहे। गीता अमर्यादा आहे, सगळ्यांपर्यंत पोचणारी आहे। ती कशी ते पुढच्या ओवीत सांगतायत। वेदू संपन्नू होय, आता बघा म्हणतात, वेदू संपन्नू होय ठाई परिकृपणू ऐसा आनो नाही।
जो कानी लागला तीही वर्णाच्याची. आता हा जो वेद आहे, गीतारूपी जो वेद आहे, हा कसा संपन्न आहे? आपल्या संपत्तीनं, ज्ञानसंपत्तीनं हा गडगंज श्रीमंत आहे. संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही. पण वेदासारखा तो कृपण नाही आहे, कंजूष नाही आहे. त्याच्यासारखा दुसऱ्या या जगात कृपण कोणी नाही. कारण का? तर जे कानी लागता तीही वर्णाच्याची. वेद हे 3च वर्णांच्या कानी लागतात. 3 वर्ण कुठले? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. या 3च वर्णाच्या कानी फक्त हे वेद लागतात. आणि त्याच्या उलट गीता मात्र कशी आहे ते पुढं सांगितलेलं आहे. येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडुनिया राहिला आहे. पण हा मात्र कसा आहे की व्यथा ठेलिया. व्यथा म्हणजे दुःख. भवसागरातलं, संसार सागरातलं जे दुःख आहे त्याच्यामध्ये ठेलिया म्हणजे जे खितपत पडलेले आहेत. कोण? स्त्री शूद्रादिका प्राणिया. स्त्री शूद्र इत्यादी जे सगळे आहेत. प्राणी म्हटलं त्याला की त्यांना अधिकार नव्हता, वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता स्त्री आणि पुत्रांना, आपल्या शूद्रांना. पण इथं ते म्हणतायत की स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडल्या. अनवसरू म्हणजे त्यांना अवसर दिला नव्हता, अधिकार दिला नव्हता आणि बाजूला ठेवलेलं होतं. राहिला आहे. वेद काय करतो? तर 3 वर्णांना फक्त अधिकार आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि शूद्रांना त्याचा शिकण्याचा, बोलण्याचा अधिकारच नाही. फक्त शूद्रांनाच नव्हे तर स्त्रियांनासुद्धा अधिकार. अजूनसुद्धा बघा काही कट्टर जे आहेत वैदिक म्हणतात त्यांना, ते स्त्रियांना वेद शिकवत नाहीत. आता काहींनी त्याच्यात थोडीशी सोडवणूक केलेली आहे, समजून घेतलेलं आहे की गार्गी, मैत्रेयी ह्यासुद्धा वेदाध्ययन करणाऱ्या, पादवेद पारंगत होत्या, शास्त्र चर्चा करत होत्या. अशा खूप स्त्रिया आहेत वेदकालीन, 40-50 स्त्रिया आहेत. आणि मग त्यांना जर तो अधिकार होता तर आत्ताच्या स्त्रियांना का नाही? म्हणून मग कोणी श्रीसूक्त शिकवतायत, पुरुष सूक्त शिकवतायत, रुद्र शिकवतायत, असेही वर्ग निघालेले आहेत. पण आत्ता इथं सांगतायत की हा अधिकार तेव्हा नव्हता. आणि 1200 शतक तर बघा. त्यामुळं स्त्री शूद्रांना अनधिकारी ठरवून वेद स्वस्थ बसलेला होता. त्यांनी इतरांना हा अधिकार दिलाच नव्हता. तरी मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेणे सव्य हो आवया. आणि हे सगळं लक्षात घेता तरी मज पाहता ते मागील उणे, ही जी मागची वजाबाकी आहे किंवा उणे बाजू आहे, कमतरता आहे, ती या वेदांच्या उणीवेचं फेडावया, कर्ज फेडण्यासाठी, परिमार्जन करण्यासाठी वेद वेठला भलतेणे सव्य होवावया. म्हणून वेदांनी काय केलं? अपूर्व अशा या शाश्वत गीतेचं अक्षररूप धारण केलं. आणि मग तिला तो अधिकार, म्हणजे सगळ्यांना अधिकार देऊन टाकला या गीतेनं. म्हणजे वेद हे देत नव्हते अधिकार, पण त्यांचं मागचा हा कमीपणा किंवा उणेपणा फेडण्यासाठी आणि कुणीही या ज्ञानाचं सेवन करू शकेल, करावं, म्हणून वेदांनी या अपूर्व अशा शाश्वत गीतेचं अक्षररूप धारण केलं. शब्दरूपात ती धारण केलेली आहे वेदांनीच गीतेला. कारण मग म्हणून म्हणलेलं की नाही, वेदांनाही कळला नाही अंतपार ज्याचा. तो सगळा कानडा राजा पंढरीचा असं ते गीत आहे. पण सगळ्यांनी तो अधिकार या गीतेनं सगळ्यांना मिळवून दिला. आणि गीतेच्याही पुढे जाऊन ज्ञानदेवांनी अधिक सगळ्यांना प्रसृत केली की ज्याला संस्कृत येत नाही आहे, ज्याला संस्कृत समजत नाही आहे, त्यांच्यासाठी ही ज्ञानेश्वरी रचलेली आहे.
आणि सगळ्यांना तो अधिकार प्राप्त झालेला आहे. आता एवढ्याच ओव्या बघूया आपण आधी. कांडत्रयात्मक शब्द ब्रह्म तैसे सूक्ष्म रूपे वसे गीते माझी. म्हणून श्री गीता गमे वेद बीज कोणाही सहज मानेल हे. अलंकार रत्नी शोभते सर्वांग तैसे तिन्ही भाग वेदांचे. गीते माझी भले उमटले जाणा. हे झालेलं आहे करू हे झाले. सर्व ज्ञानाचा हा महार्णव भला औदार्ये आगळा वेदांहुनी. होय जरी वेद स्वभावे संपन्न तरी तो कृपण ऐसे वाटे. ब्रह्मक्षत्रियादी तीन वर्णासीच अधिकार साच असे तेथे. परी नारी शूद्र अंत्यजादी योनी लागे ना तो कानी तयांची या. म्हणून ते न्यून फेडावया लागी प्रगटला जगी गीता रूपे. भव दुःखातून सुटावया आता कोणीही श्री गीता उपासावी. आता ही गीता कशी उपासावी म्हणजे तिची उपासना कशी करावी, तिची साधना कशी करावी ते पुढच्या ओव्यामध्ये सांगतायत. की नुसती आता आपण मागे पाहिलं होतं की गीता नुसती पठण करायची. आधी पठणाचं एक शास्त्र सांगितलं होतं. गीता परिवाराने पहिलं उद्दिष्ट काय ठेवलं होतं की सगळ्यांना शुद्ध गीता म्हणता यावी. तेवढ्यासाठी ती पुन्हा पुन्हा ऐकायची, आपल्या मुखातून ती उद्गार करायचे. पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं की नुसती गीता सांगून उपयोग नाही, मग निदान आठवड्यातून तिचं विवेचन केलं पाहिजे. त्या अध्यायाचं विवेचन केलं गेलं म्हणजे साकल्यानं का होईना, संपूर्ण एकत्रितपणे का होईना. मग आता तुमच्यासारख्यांना वाटलं की आपण फक्त तसंही करून उपयोग नाही आहे, तर प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजायला पाहिजे. म्हणून आपण भगवद्गीता अर्थासह शिकलो 2 वर्ष. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून, त्या श्लोकातला गर्भित अर्थ समजून, त्याच्यासारखे अनेकांनी केलेले अर्थ समजून अशी गीता आपण समजून घेतली. आणि नुसतीच गीता नाही तर गीतेच्या जोडीला आपण ज्ञानेश्वरी शिकतो आहोत की ती कशी आहे. उलट गीता सोपी, आम्ही आता आयुष्यभर गीता अभ्यासतो आहोत. गीता खूप सोपी वाटते, पण सुरुवातीला जेव्हा मला मागे मी कधीतरी म्हणलं होतं की कॉलेजमध्ये मला एका मराठीच्या प्राध्यापकाने, हेड ऑफ द डिपार्टमेंटने सांगितलं होतं की मॅडम तुमचं संस्कृत आहे, तुम्ही गीता शिकवता, तर एवढा 9वा अध्याय आमच्या MAच्या मुलांना शिकवा ज्ञानेश्वरीचा. मला खूप कष्ट पडले त्यावेळेला, कारण एकदम 9वा अध्याय शिकवायला मिळाला होता आणि त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागला. ते शब्द समजून येत नव्हते, त्यातला गर्भित अर्थ कळत नव्हता. तर अशासाठी ही गीता आणि ज्ञानेश्वरी ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम हे वेदांनी जे केलं नाही ते हे गीता ज्ञानेश्वरी करते. म्हणून आपण भाग्यवान आहोत. नवे अर्थे रिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिषे वदनी वसोनिया. तर नवे अर्थ रिगोनी मनी, त्याचा जर अर्थच समजला नाही तर वेदानं अर्थाच्या द्वारे मनामध्ये शिरून, श्रवणाच्या द्वारे कानात येऊन आणि जपाच्या निमित्तानं मुखात वास्तव्य करून या भगवद्गीतेचा पाठ आपल्याला पुढच्या ओवीत सांगतायत. गीतेचा पाठ जो जाणे तयाचे नि सांगातीपणे गीता लिहोनी वाहाणे पुस्तक मिशे. सगळे प्रयोग आपण केलेत बघ, की एकतर नुसती ऐकायची नव्हे तर तिचा अर्थ मनामध्ये साठवायचा, श्रवणाच्या द्वारे कानात साठवायची आणि जपाच्या निमित्तानं मुखामध्ये तिचं वास्तव्य. नाही का आपण जप करतो, गीता जप म्हणजे काय, काल परवाच एकादशी झाली, कालच. मग सगळ्यांनी सगळ्या अध्यायांचा पठण केलं असणार आहे, पारायण केलं असणार आहे. तर हा भगवद्गीतेचा पाठ आपल्याला माहिती आहे. म्हणून काय काय करायचं
तर गीतेच्या अखंड संगतीत राहून श्रवण करायचे, जपाच्या निमित्तानं मुखात वास्तव्य करायचे आणि पुस्तकाच्या निमित्तानं ते पाठ सगळे आपल्याला समजून घ्यायचे आणि अखंड गीतेच्या संगतीत राहायचं. म्हणजेच काही जण काय करतात, लिहोनी वाहणे पुस्तक मिशे, पुस्तकच बनवलेलं आहे बघा तुम्ही. आम्ही खूप जणांनी ती गीता लिहून काढली, ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि ग्रंथरूपानं स्वतःच्याच जवळ ठेवल्या. तर आम्ही परवा साताऱ्यात गेलो होतो, दोघांचे ते ज्ञानेश्वरीचे ग्रंथ असे छान, असं वाटतं आता तीच घ्यावी आणि तीच वाचत राहावी. पण अर्थात त्यात अर्थ नाही लिहिलेले आपण, त्यामुळं अर्थासाठी आपल्याला इतर ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. पण ही गीता आणि ही ज्ञानेश्वरी कसं समजून घ्यायची, तर तिचा पाठ करायचा आहे, अखंड संगतीत राहायचं, ती लिहून घ्यायची आणि ती ग्रंथरूपाने आपल्याजवळ. अहो आता प्रिंटिंग निघालेलं आहे, त्यावेळेला काय होतं, समर्थांनी आपल्या सगळ्या शिष्यांना मनाचे श्लोक, दासबोध त्याच्या प्रती करायला लावले. कारण लोकांपर्यंत जाणार कसं, नुसतं ऐकून तर काही कळत नाही. तसं ज्ञानेश्वरीचंही तेच झालं. किती शुद्ध प्रत पुन्हा एकनाथांनी केली. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या गळ्याला हे पडलेली होती, मुळीची अशी वेढा पडलेला होता आणि त्यांनी सांगितलं की ह्या बाजूला करा आणि पुन्हा ती प्रत सगळी शुद्ध करा. म्हणून एकनाथांनी ती प्रत शुद्ध केली. मग असा हा ग्रंथ आता आपण शुद्ध स्वरूपातला आपल्या हातानं लिहून काढलं आणि आपण आपल्याजवळ बाळगत असतो. आता मिळत आहेत पुस्तकं, पण मगाशीच कोणतरी म्हणलं एवढा दासबोध कुठे प्रत्येकाला घेता येणार आहे, कुणाच्या हातात असणार आहे. छोटंसं मनाचं श्लोकाचं पुस्तक प्रत्येकाच्या जवळ असतं, तो शिकणं शक्य आहे. आणि मनाच्या श्लोकात सगळा दासबोधाचा अर्थ आलेला आहे, सगळं ज्ञान आलेलं आहे. म्हणजे तेवढा जरी प्रत्येकानं अभ्यासला ना तरी खूप झालं. तसं ज्ञानेश्वरी ऐकली, अभ्यासली, मोठं कार्य झालं. आपल्या मनामध्ये सतत ते गुंजन राहत असतं. म्हणजे अशी मनामध्ये गुंजारव जसा होतो भ्रमराचा, तसा आपल्या मनामध्ये सारखा त्या काही ओव्या तर सारख्या येत असतात तोंडामध्ये, तर त्याचा आशय सारखा डोक्यात आठवत राहतो. आता पुढे काय म्हणतात बघा, त्यामुळं काय होणार आहे, ऐसेसा मिसकटा संसाराचा चोहटा, गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाचे. मग हे जो जाणतो आणि त्याच्या देखील निमित्तानं वेदानं गीतेच्या रूपानं संसाराचा चोहोटा म्हणजे चव्हाटा, संसाराच्या प्रपंचाच्या चव्हाट्यावर गवादी घालीत चोखोटा. गवादी म्हणजे काय हो, तर अन्नछत्र. मोक्ष कशाचं, मोक्षसुखाचं जणू काही अन्नछत्रच घातलेलं आहे. काय सुंदर कल्पना केली बघा. अन्नछत्रात सगळे जेवायला येतात, तृप्त होतात पक्वान्नाचं जेवण करून, प्रसाद घेऊन. तसं हा जणू काही काय आहे, तर हा जणू काही मोक्षसुखाचं अन्नछत्र घातलेलं आहे, घालून ठेवलेलं आहे. कुठे, या गीतेच्या रूपानं प्रपंचाच्या चव्हाट्यावर. आता काल कोणतरी म्हणत होतं की ह्या, असं काळीच म्हणत होत्या ना काही माता भगिनी, की ह्या आम्हाला जमत नाही. किंवा आमच्याकडे तिथे कोणी आल्या होत्या, तर त्या म्हणाल्या की एवढं आपल्याला जमत नाही प्रपंचातनं बाजूला होणं. पण प्रपंचात राहून अलिप्त राहणं हे भगवद्गीता सांगते, हे ज्ञानदेवी सांगते. आता समर्थान आज मी एक हे पाठवली आहे बघा श्लोक, तो तुम्हाला नंतर पाठवून देईन. दासबोधातली एक ओवी आहे आणि त्या ओवीचं आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं होतं. तर तिथे सुद्धा असंच आहे ना की आपल्याला एकतरी ओवी अनुभवावी. ती समजून घेण्यासाठी आपल्याला जेवढे काही संदर्भ शोधता येतील, कोण काय म्हणते ते बघता येईल. तसं मग आपल्याला प्रपंचात राहूनसुद्धा मोक्षसुखाचं द्वार आपल्यासाठी उघडलं जाणार आहे, किंवा मोक्षसुखाचं अन्नछत्र खायला मिळणार आहे. अन्नछत्रात काय हो, कुणी या काही बंधन असतं का? नाही. ठराविक लोकांनीच यावं नाही, घरातल्या सगळ्यांनी प्रसादाला यावं. प्रत्येकानं आता त्या सज्जनगडावर काय, शिवतरगळीत काय,
सगळेजण अगदी ट्रिप सहलीच्या सहली येतात, ते सगळे मग आता तिथं गर्दी होते आत हॉलमध्ये बसायला. म्हणून मग बाहेर आता अगदी त्या अशोकवनामध्ये सुद्धा सगळ्यांना उभ्यांनी सगळ्यांना देतात प्रसाद. म्हणजे तो प्रसाद हा मोक्षासारखा आहे. मोक्षरूपी हा प्रसाद आहे, मोक्षरूपी हे अन्नछत्र आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. बघा आता काय म्हणतात, परी आकाशी वसावया, पृथ्वीवरी बैसावया, रवी दीप्ती रहाटावया, आवारू नभ. किती छान कल्पना केली. आकाशी वसावया म्हणजे आकाशात राहण्यासाठी, पृथ्वीवरी बैसावया म्हणजे पृथ्वीवर निवास करण्यासाठी, आणि रविदीप्ती रहाटावया आणि सूर्यप्रकाशामध्ये, दीप्ती म्हणजे प्रकाश, सूर्यप्रकाशात सगळा आपण वावर करण्यासाठी, रहाटणे म्हणजे वावर करणे, आवारू नभ. तर हे आभा, हे जे आकाश आहे, अवकाश आहे, हेच जणू काही मोठं आवार असतं. त्याला मर्यादा आहे का मग आकाशाला? कोणी म्हणेल का नाही बाबा फक्त भारतातल्याच लोकांनी इथं संचार करा? नाही, जगातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना इथे वावर करायला मिळतो आकाशात. तसं इथं सांगतायत की आकाशात राहायचं असेल, पृथ्वीवर निवास करायचा असेल आणि सूर्यप्रकाशामध्ये वावर करायचा असेल, तर हे जी अवकाश म्हणजे एवढी मोठी जी पोकळी आहे, हे सगळ्यांसाठी हे प्रांगण आहे किंवा आवार आहे. आवारू नभ, नभ म्हणजे आकाशी पोकळी सगळी. तेवी उत्तम धमायसे, सेविता कवणातेही न पुसे, कैवल्यदाने सरिसे निववित जगा. त्याप्रमाणे ह्या गीतामृताचं सेवन करत असताना, सेविता कवणातेही न पुसे, ती कुणाला विचारते का हो तू अधम आहेस का कुलीन आहेस, तू श्रीमंत आहेस का गरीब आहे, काही न विचारता सेविता कवणातेही न पुसे, कैवल्यदाने सरिसे निववित जगा. आणि जसं मोक्षाचं सगळ्यांना सारखंच दान देते आणि सगळ्या मानवी विश्वाला तृप्त करत शांत करते. निववणे, बघा निववणे हा शब्द समर्थांनी सुद्धा खूप वेळा वापरलेला. उकळतं दूध असतं, पाणी असतं, आणि एखाद्यानं मागितलं मला गरम पाणी द्या, तर ते उकळतं देता येतं का हो? नाही. त्या लहान मुलांना सुद्धा उकळतं दूध प्यायला देता येतं का? नाही. माई काय म्हणते, थांब मी जरा निवून देते, थोडंसं फुंकर घालून खालीवर करून असं ती त्याला ते निवून देते. तसं सगळ्या मानवी विश्वाला निववण्याचं म्हणजे शांत करण्याचं काम या गीतेनं केलेलं आहे. आणि तिनं हे मोक्षाचं दान सगळ्यांना सारखं केलेलं आहे. बघा आता इथे पहिल्यांदा मर्यादा येत होती सगळ्या भाषांची, तर गीता परिवारनं काय केलं, 13, 14, 15, 16 भाषांमध्ये त्याचा प्रसार केला, त्याच्यामध्ये त्याचं लिखाण केलं गेलं. आणि मग तसंच कित्येक ग्रंथांचं, आपले जे सगळे धार्मिक ग्रंथ आहेत, हे सगळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या, काय ज्याला आपण लिपी म्हणू, देवनागरी जशी लिपी आहे तशी तमिळची वेगळी, कन्नडची वेगळी, बंगालची वेगळी, सगळ्या लिपींमध्ये त्याचं वर्जन केलं आणि ती तिथपर्यंत पोहोचवलेली. म्हणजे सगळ्या विश्वाला तृप्त केलं, सगळ्यांना शांत केलं. या लागी मागिली कुटी, भ्याला वेदू गीतेचा पोटी, रिगाला आता गोमटी कीर्ती पावला. आता किती छान कल्पना केली की म्हणून काय, जणू काही आपले जे दोष आहेत ते दूर करून, आणि मागिली म्हणजे मागितली, त्यांनी काय मागितली तर आपल्या दोषाला घाबरून हा वेद जो आहे हा जणू काही गीतेच्या पोटी म्हणजे गीतेच्या कुशीत शिरलाय. रिगाला आता गोमटी, आणि तिथे रिगाला म्हणजे विसावला, त्या ठिकाणी अगदी तो छान पोचला, विसावला आणि कीर्ती पावला. आणि त्याला एवढी मोठी कीर्ती प्राप्त झाली जी त्याला दोष मिळत होते ना आत्तापर्यंत, की बाबा तो ठराविक वर्णासाठीच आहे, असंच आहे तसं, गीतेनं त्याला भव्य केलं. मोठं
आज प्रवासात काहीतरी बाधा आली आम्हाला. आणि मग जागतिक कीर्तीपर्यंत हा वेद पोचलेला आहे. जागतिक कीर्ती त्याची झालेली. म्हणून आता बघा, आधी जगातले अमेरिकेतले सुद्धा लोक, माझे एक दीर आहेत, घनपाठी आहेत, तो काहींना माहिती असतील, हैदराबादला ते संस्कृत भारतीचे आणि सगळ्याचे प्रमुख आहेत, ते अध्यक्ष आहेत तिथले. तर परदेशातले लोक, अमेरिकेत त्यांचं रोज संथा चालते आणि अमेरिकेतनं आपल्या इथं जसे लोक शिकतात तसे तिथे लोक शिकत आहेत. म्हणजे आता मर्यादा राहिली का की इंग्रजांनी शिकू नये, इंग्लंडमध्ये शिकू नये, सगळ्या देशातले लोक शिकतात. आता मागे बघा, सगळे वेदमंत्र वेगवेगळ्या देशातले लोकांचे सुंदर असे ऐकवले होते, व्हॉट्सअपवर आलेले होते. अजूनही काही काही संस्कृत गीतं आहेत, संस्कृत काव्य आहेत, इथे लोक अभ्यासतात. म्हणून या वेदाला आता विसावा पण मिळाला थोडासा आणि जागतिक कीर्ती पण लाभली. म्हणून वेदाची सुसेव्यता, ते हे मूर्त जाणा श्रीगीता, श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशिली. म्हणून हे वेदांचं सुलभ असं सेवन करण्यासारखं हे अमृतमय रूप आहे. आता त्याचे सुसेव्य म्हणजे कशाला म्हणले, आत्ता म्हणलं तसं एकदम तुम्ही उकळता चहा दिला, पिता येतो का नाही, उकळतं पाणी दिलं नाही, सेवन करण्यासाठी म्हणजे सोपं, चांगलं व्हायला पाहिजे. आणि म्हणून जिचं स्वरूप सुलभ व्हायला पाहिजे, तर सेवन करण्यास सुलभ अशी आता ही गीता झालेली आहे आणि असे हे वेद झालेले आहेत. आणि तिला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशली. आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ही मूर्त स्वरूपातली अप्रतिम अशी गीता उपदेशली आहे, सांगितली आहे. आता हल्ली आपण हे ऑनलाईन चालले, पण खूप जण काय म्हणतात, प्रत्यक्ष शिकवा. आमच्या इथल्या सगळ्या महिला काय म्हणतात, पहिले 10 वर्ष आम्ही गीता प्रत्यक्ष शिकवली, तर म्हणे तुम्ही तसंच शिकवा. आता ते अमृतानुभव वगैरे चाललं होतं काहींचं, तर म्हणे असं ऑनलाईन नका घेऊ मॅडम, आम्हाला ऑफलाईन पाहिजे, प्रत्यक्ष पाहिजे. तशी ही श्रीकृष्णाने अर्जुनाला डायरेक्ट सांगितलेली आहे, प्रत्यक्ष सांगितलेली आहे. अशी आडपडद्यांनी ऑनलाईन वगैरे नाही सांगितलेली, तर ती लक्षात घ्या. म्हणून ही गीता आता सर्वश्रेष्ठ, सर्वमान्य झाली आणि सर्वांना सेवन करण्यास सोपी झाली, अमृतासारखी. तर मग अशी आपण पाहिलं की गीत काय काय करायचं. भवदुःखातून सुटावया आता, कोणीही श्रीगीता उपासावी. उपसावी नाही म्हणायचं, उपासावी. श्रवणाच्या मिशे गीता शिरे कानी, अर्थरूपे मनी प्रवेशी. जपाची या मिशे मुखांतरी राहे, सुसेव्य ही आहे सर्वांसीच. जो का उपासक गीतापाठ जाणे, संगती राहणे तयाचिया. किंवा गीता ग्रंथ लिहोनिया शुद्ध, ठेवणे सन्निध आपुलिया. ऐशा मिशे गीतारूपे वेद, कैवल्याच्या शुद्ध सुखाचेच. घाली तसे सर्वा सदा वर्त. मग असे अन्नछत्र म्हणलं त्यांनी, सदावर्त शब्द वापरलेला. येथे बाजारात संसाराच्या, अंतरिक्षा माझी माराया भरारी. किंवा भूमीवरी राहायासी. अजून काही थोडेशा ओव्या घ्यायचे आहेत आपल्याला. सूर्यप्रकाशाते वावरावयास, आवार आकाश असे जैसे. तैसे निवडीना उत्तम अधम, सदा पाहे सम सेवकांसी. एकची कैवल्य देवोनी निभ्रांत, करी गीता शांत सर्वांसीच. ह्या परी मागील आक्षेपाभिहून, पोटी प्रवेशोन गीतेचिया. सर्वासी सुसेव्य म्हणून गोमटी, वाढविली कीर्ती वेदे आता. सुसेव्य तो वेद तीही मूर्त गीता,
भगवंते पार्था सांगितली. म्हणून म्हणलेलं आहे ना, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत. सगळ्यांना सेवन करण्यासारखी आहे. 4 वर्षाची मुलं सगळी गीता पूर्ण पाठ करतायत. 80-90 वर्षाचे करतायत. अगदी गरीबातला गरीब गीता म्हणू शकतोय, श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा करू शकतोय. आणि असं हे गीतेचं महात्म्य म्हणजे वेदापेक्षा सुद्धा ती सुसेव्य झाली, श्रेष्ठ ठरली. आता पुढची छान म्हणजे मी जे म्हणलं ना, पार्थोवत्स हा सुधीर भुक्ता, 1-2 ओव्या घेऊया आपण. परिवत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे झाले पांडवांचे निमिषे जगदुद्धरण. आता गाईला वासरू दिसलं की पाना फुटतो. वत्साचे निवोरसे, वोरसे म्हणजे त्याच्या निमित्तानं वासराला पाहिलं रे पाहिलं की गाईला पाना फुटतो. आणि मग दुभते होय घरोद्देशे, सगळ्या घराला दुभत मिळतो. मग दूध मिळतं, दही मिळतं, लोणी मिळतं, ताक मिळतं, सगळं मिळतं. तसंच झाले पांडवाचे निमिषे जगद उद्धरण. खरंच आपण भाग्यवान आहे की पांडवांच्या मिशे, आणि पांडवांतला सुद्धा अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्या मानवांना किंवा या विश्वाचा भगवंतांनी उद्धार केलेला आहे. जगद उद्धरण, सगळ्या जगाचा उद्धार केला गेला बघा. आता त्याच्यासाठी छान उदाहरणं दिलेली आहेत. एखादं घेऊया आपण. चातकाची ये कणवे मेघू पाणी येसी धावे तेथ चराचर राघवे निवाले जेवी. तहानलेला चातक असतो आणि त्या चातकावर दया करण्यासाठी मेघ पाणी बरसत असतो. चातकाचं त्याचं फार जवळचं नातं आहे बरं का. तसं चातकाची तर तहान तो भागवतो, पण त्या निमित्तानं तेथ चराचर आघवे निवाले जेवी, आपण सगळे तृप्त होत असतो. पहिला पाऊस 8वा, तो शेतकरी आनंदून जातो, मोर आनंदात, आपल्या सगळ्यांना लहान मुलांना आनंद होतो. आणि सगळी चराचर सृष्टी ही शांत करत असतो मेघ. आणि सगळ्या विश्वावर पाण्याचा वर्षाव करून जीवसृष्टीची एवढ्या एवढ्या छोट्याशा जीवापासून मोठ्या जीवापर्यंत सगळ्यांची तहान भागवतात, सगळ्यांना तृप्त करतात. थांबूया इथे, कारण काय होईल एखाद वेळेला संपून जातं, मग नाही तर अजून 2 ओव्या होतील का माहिती नाही. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिम भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा
ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. कुठं आहे तो?